नमस्कार आणि स्वागत सगळ्यांचं. महाराष्ट्र मंथनमध्ये आपण प्रसिद्ध ब्रिटिश नाटककार जॉन ड्रायडन याच्या नाटकाचा विचार करत होतो. त्या नाटकाचं नाव औरंगजेब. आणि हे नाटक त्यानं औरंगजेबाला नायक बनवून लिहिलं. ते का लिहिलं, त्याच्या पाठीमागचा त्याचा हेतू काय होता हे आपण थोडक्यात पाहिलं. आणि आता आपल्याला असं म्हणता येईल किंवा आपण असं म्हणू शकतो की इतिहास नावाची अशी एक गोष्ट आहे की तिचा उपयोग एक राजकीय हत्यार म्हणून करता येतो. आणि त्यासाठी ही मंडळी इतिहासाची मोडतोड करतात. इतिहास आपल्याला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने मांडतात पुढे. आणि हे मांडणं फक्त इतिहासाच्या अधिकृत पुस्तकामध्येच मिळतं असं नाही, तर इतिहासावरती आधारित कथा, कविता, कादंबऱ्या यांच्यातसुद्धा मिळू शकतं. तर तसं आपल्याला ड्रायडनने केलेलं दिसतं या त्याच्या नाटकामध्ये. आणि मग त्यानं काय केलं नेमकं, तर हे पाहण्यासाठी आपल्याला परत औरंगजेब खरोखर नेमका काय करत होता तिकडे वळलं पाहिजे. शहाजहान आजारी आहे आणि आता तो अखेरचे दिवस मोजतोय, अखेरच्या घटका मोजतोय. आणि आता आपण जाऊन तिथे राज्य ताब्यात घेतलं पाहिजे असं या चारही भावांना वाटणं अगदी साहजिक होतं. दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद हे चार. आणि त्या दरबारी राजकारणामध्ये हे तुम्हाला सांगतो मी, शहाजहानच्या दोन मुली जहांआरा आणि रोशनआरा याही कमी नव्हत्या, त्याही तितक्याच ॲक्टिव्ह होत्या. तर त्यातली जहांआरा ही दारा शिकोला मदत करणारी होती आणि रोशनआरा ही औरंगजेबाची पक्षपाती होती. तर असं हे दरबारी राजकारण त्या ठिकाणी चाललेलं होतं. औरंगजेबाने सुरुवातीच्या काळामध्ये काय पवित्रा घेतला, त्यानं असं पवित्रा घेतला की मला दिल्लीच्या तख्तामध्ये कवडीतकं स्वारस्य नाही, मी धर्मनिष्ठ आहे आणि मला मक्केला जाऊन पूर्णपणे धर्मपालन करायचं आहे. पण मग मी इथं कशासाठी येतोय, तो त्याच्या त्या मुराद नावाच्या भावाला असं सांगतो. आता त्याच्यातली गंमत पहा बरं का, ही अंतर्गत गोष्ट आहे की जिचा कवडी इतका परिणाम हा ड्रायडनच्या नाटकावर झालेला नाही. काय अंतर्गत गोष्ट आहे की हे चार भाऊ आहेत ना, त्याच्यामधला मुराद हा धाकटा भाऊ तो पूर्णपणे लंपट होता, भोगविलास अशा पद्धतीचं त्याचं आयुष्य असायचं. शुजा जो होता ना, त्याचा कल शिया पंथाकडे होता. म्हणजे सुनी आणि शिया हे जे दोन पंथ आहेत इस्लाममधले, त्यांचं अगदी अहिनकुलवत म्हणतो आपण तशा प्रकारचं सख्य आहे, म्हणजे सख्य नाही मुद्दा असा. तर तो एक मुद्दा होता. आणि थोरला भाऊ जो आहे दारा, की जो शहाजहानचा लाडका होता, इतकंच नव्हे तर आपल्या पश्चात तोच गादीवरती यावा अशी शहाजहानची इच्छा होती. तर आता मुद्दा काय झाला, पहिल्या फेरीतला मुद्दा काय झाला की अरे दाराला पहिल्यांदा तुम्ही बाजूला करा, कारण खुद्द शहाजहानचा त्याला पाठिंबा आहे, त्याला बाजूला केल्याशिवाय काही होणार नाही. म्हणून मग यानं मुरादची संधान मानलं. मुरादला हे पटवून दिलं की मला त्याच्यात स्वारस्य नाहीये. पण हा जो दारा आहे ना, आता तिथे मुद्दा आला की दारा हा इस्लामचा विरोधक आहे. दारा हा काफिर आहे आणि अशा काफिराच्या हातात तख्त जाणं हिंदुस्थानचं म्हणजे पर्यायानं इस्लाम हा धोक्यात येतो, हे नको आहे. आता खरं तर औरंगजेबा इतकं स्वैरसुद्धा औरंगजेबाचा स्वैरसुद्धा कितपत खरं हा वेगळा मुद्दा, पण मुरादला त्याच्यात तेवढा इंटरेस्ट नव्हता. पण कुठल्या काय कारणामुळे होणार, हा जर आपल्याला मदत करत असेल आणि आपल्याला तख्तावरती बसवीत असेल इस्लामचं संरक्षक म्हणून, तर त्याची मदत घ्यायला मुरादला काय प्रॉब्लेम आहे. म्हणून मुराद तयार झाला तशा प्रकारच्या अंतर्गत तडजोडीला. आणि मग अशा प्रकारे यांचं एक अलायन्स झालं असं. आता नेमकं काय दाराबद्दलचं म्हणणं होतं या लोकांचं, दारा शिको हा जसा अकबर होता त्याचप्रमाणे सगळ्या धर्मांच्याकडे सारख्या दृष्टीने पाहणारा होता. आणि नुसता पाहण्याचा मुद्दा नाही, तो स्वतः धर्माचा चिकित्सक, अभ्यासक होता सर्व धर्मांचा. आजच्या भाषेत कंपॅरेटिव्ह रिलिजन नावाची जी ज्ञानशाखा आहे, म्हणजे काही प्रमाणात अकबराचं तसं होतं. पण दारा त्याच्या पुढची पायरी होती. दारानं काय केलं माहिती का, विशेषतः हिंदू धर्माबद्दल त्याला अतिशय
आस्था आणि आदर होता. इतरही धर्मांचा त्याचा अभ्यास होता. तो सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवायचा, त्यांच्याशी चर्चा करायचा, त्यांच्याकडनं त्यांचा धर्म समजून घ्यायचा. मग ते यहुदी लोक असतील, ते ख्रिश्चन लोक असतील, ते जैन लोक असतील, त्यांची चर्चा अखंड चालू असायची. आणि त्या चर्चेतनं त्याला असं लक्षात आलं की अरे हे सगळे धर्म, विशेषतः हिंदू धर्म आणि मुसलमान धर्म, हे काही फार एकमेकांपेक्षा वेगळे नाही आहेत. म्हणून त्याने एक पुस्तकच लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं पर्शियन वर्षन आहे मुळातलं, संस्कृत अनुवाद उपलब्ध आहे. समुद्र संगम हा संस्कृत त्याचं वर्षन आहे. आणि मुळातला पर्शियनमधला ग्रंथ मजमउल बहारीन असं त्या ग्रंथाचं मूळ नाव असणार. धर्मांचा संगम. आणि कोणते धर्म? मुख्यत्वे इस्लाम आणि हिंदू धर्म. आणि हे नुसतं म्हणून थांबला नाही तो, फक्त स्वप्न नाही आहे त्याचं, तर त्यानं ह्या दोन धर्मांच्या मध्ये संवाद व्हावा, इकडून तिकडं जाण्यासाठी पूल असला पाहिजे, यासाठी त्यानं काय काय गोष्टी केल्या असतील. भगवद्गीतेचा अनुवाद करून घेतला पर्शियन भाषेमध्ये, योग वासिष्ठाचा अनुवाद करून घेतला पर्शियन भाषेमध्ये, आणि 50 ते 52 उपनिषदांचा संस्कृतमधनं अनुवाद करून घेतला. त्यासाठी त्यांनी एक पंडितांची परिषद तयार केली, कॉन्फरन्स तयार केली, एक असा महाल बांधला की ज्याच्यामध्ये ही चर्चा व्हायची, धर्मचर्चा व्हायची. खूप चांगले पंडित काशीचे त्याच्या सहवासामध्ये आले. तर 50 उपनिषदांचं अर्थनिर्णयाचं काम कुठल्याही संस्कृत पंडितांनी केलेलं नाहीये. संस्कृत पंडित काय करायचे? आचार्य मंडळी शंकराचार्यांच्या पासून पुढची सगळी, की मुख्य उपनिषद 10, ईश, केन, कठ वगैरे वगैरे, छांदोग्य, 10 उपनिषद मुख्य. त्या 10 उपनिषदांच्यावरती भाष्य लिहायचं, काम संपलं. बाकीचे असतील नसतील, पण यांनी 50-52 उपनिषदांच्यावरती भाष्य लिहिलं इतरांच्या सगळ्या मदतीनं. असा हा दाराशको. आणि इतकंच नाही तर त्याच्या पुढे तो कुठे गेला सांगतो तुम्हाला. हे ऐकून कदाचित अनेकांना धक्का बसेल. त्याने काय केलं असेल की कुराण हे दैवी पुस्तक आहे, आसमानी किताब आहे. हे सगळ्या मुसलमानांना मान्य आहे की प्रत्यक्ष परमेश्वरानं आपला प्रेषित जो आहे पैगंबर म्हणजे मोहम्मद यांना पाठवलं, आणि त्यांच्या मार्फत अरबी भाषेतून हे धर्मज्ञान प्रगट केलं. दारा काय म्हणतोय? दारा असं म्हणतोय की कुराणात ज्या दिव्य पुस्तकाचा उल्लेख आहे आणि जे स्वर्गात आहे असं म्हटलं जातं, ते दिव्य पुस्तक म्हणजे ही उपनिषद आहेत. मी त्यातून निष्पन्न काय होतं? त्यातून असं निष्पन्न होतं की कुराणाच्याही अगोदरचं पुस्तक की जे खरोखर स्वर्गामध्ये आहे, ते इथे अवतरलेलं आहे संस्कृतमध्ये वेगवेगळ्या उपनिषदांच्या रूपामध्ये. म्हणजे खरं तर आता पुढचा मुद्दा आला, मग तो संगम म्हणून तर होऊ शकतो ना. आणि त्याचा दुसरा इस्लामच्या दृष्टिकोनातून त्रासदायक अर्थ असा होतो की कुराण हे उपनिषदांना फॉलो करतं. म्हणजे अर्थ जर उद्या लावायची वेळ आली, आतापर्यंत जे काही कोरोनाचे अर्थ लावले असतील त्यांच्या मुल्ला मौलवींनी, भाष्यकारांनी ते लावले असतील, पण खरा अर्थ तुम्हाला कधी कळेल खरोखर कुराणाचा, हर्मेनेटिक्सचा विचार केला तर तो उपनिषदांच्या चौकटीत लावायला लागेल. अवघड काम आहे, म्हणजे फार मोठा अनस्था प्रसंग आहे. पण तो आणला ना यांनी, दाराशकोनी. तर ही गोष्ट अनेक लोकांना खटकत होती. विशेषतः दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये जे मूलतत्ववादी मुसलमान धर्मगुरू असतील त्यांना हे अजिबात पटत नव्हतं. पण करणार काय? हा तर बादशाचा पोरगा शहाजादा आणि बापाचा लाडका. जे शहाजहानच्या डोक्यात सुद्धा अशा गोष्टी होत्या हिंदूंना त्रास द्यायच्या. पण असं जर काही प्रसंग आला तर हिंदू कुणाकडे धाव घ्यायचे? दाराकडे. आणि दाराला विनंती करायची की तुझ्या बापाला काहीतरी समजून सांग, आणि दारा सांगायचा आणि शहाजहान ऐकायचा. काशीमधल्या काही पाडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायला मदत केली दारांनी. असं असल्यामुळं इस्लाममधला एक मोठा वर्ग त्याच्यावरती नाराज होता. तर औरंगजेबाला हे बरोबर लक्षात आलं, आणि त्यानं मग त्या वर्गातला तुस्करायला सुरुवात केली की मी तुमचा म्हणजे इस्लामचा रक्षक आहे, दारा काफिर आहे, त्यामुळं दारा जर गादीवरती आला तर आपण बुडलो, असा पाठिंबा मिळवायला सुरुवात केली. आणि
मग त्या पद्धतीने त्यांनी बऱ्याच लोकांना आपल्याकडे वळवून घेतलं आणि मग त्या दोघांची लढाई झाली. मुराद तिथे होताच आणि त्या लढाईमध्ये शेवटी दाराला पराभव पत्करावा लागला. दाराला कैद झाला तो. आणि सगळ्यात क्रूरपणाची तुम्हाला परमावधी सांगतो. त्याने औरंगजेबाने त्या शहाजहानला आपल्या बापाला मग कैद केलं आणि ताजमहालमध्ये ठेवलं. दरम्यानच्या काळात त्याला पूर्ण विजय मिळाला. म्हणजे हे राज्यारोहण ते असं आहे. तख्तावरती बसला दिल्लीच्या. बादशाह तर पूर्णपणे खचून गेला. म्हणजे त्याला नको असलेला माणूस गादीवरती आलेला आहे, त्याला हवा असलेला दारा परागंदा आहे किंवा याच्या कैदेत आहे. एक दिवशी औरंगजेबाने अर्थात दारावरती त्याने एक खटला चालवला धर्मद्रोहाचा. म्हणजे परत आपण नावा निराळा, माझं काहीच म्हणणं नाही. आणि तो इस्लामचा विरोधक आहे असं मुल्ला मौलवींच्या मार्फत तसा निर्णय घेऊन त्याची दिंड काढली शहरामधनं आणि त्याचा शिरच्छेद केला. आणि पुढचं जे कृत्य आहे औरंगजेबाचं, त्याला मी कुठलंही विशेषण मी वापरणार नाही, तुम्ही ठरवायचं. त्यानं शिरच्छेद झाल्यानंतर त्या लोकांनी त्या दाराचं मुंडकं आणलं, औरंगजेबाच्या पुढे ठेवलं. औरंगजेबाने खात्री करून घेतली दारातच आहे का, आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने एका पेटीत ते पॅक केलं आणि ती पेटी शहाजहानला भेटी दाखल पाठवून दिली. तर शहाजहानला आश्चर्य वाटलं की अरे आपला मुलगा इतक्या दिवसाने आपल्यावरती खुश झाला, आपल्याला काहीतरी प्रेझेंट, काहीतरी गिफ्ट, भेट पाठवली. आणि तुम्ही कल्पना करा, शहाजहानने ते उघडलं आणि त्याच्या समोर काय आलं. असा हा औरंगजेब. त्याला क्रूरकर्म उगाच म्हणत नाहीत लोक. आणि हे सगळं कोणाच्या कशाच्या नावावरती, तर इस्लामच्या नावावरती. तर अशा पद्धतीने राज्यावरती आलेला हा औरंगजेब, दारा शिकोला मारून राज्यावरती आलेला, तो वर्नियरच्या प्रवास वर्णनामध्ये खलनायकच आहे. पण त्याला त्याचा मेटामॉर्फोसिस म्हणा किंवा काही म्हणा, हा करतोय जॉन ड्रायडन. कशासाठी करतोय, तर केवळ राजकीय उद्दिष्ट, आपल्या धन्याचं साध्य व्हावं आणि त्याच्याकडनं आपल्या मानसन्मानात, मानमरातबात, तनख्यात, मानधनात वाढ व्हावी, अशा पद्धतीने सुद्धा साहित्याचा व्यवहार चालू असतो. तर त्याने नेमकं काय केलं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू.